हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. कालच्या भागात आपण पाहिलं जसं आपण जीर्ण वस्त्र सोडून नवीन वस्त्र धारण करतो आणि त्याबद्दल कधी शोक करत नाही, तसंच जेव्हा हे शरीररूपी वस्त्र जीर्ण झाल्यानंतर ते पण टाकून देताना आम्हाला शोक होऊ नये हे सांगण्यासाठी आता आज आपण जे श्लोक पाहणार आहोत त्या श्लोकांमध्ये निर्विकार आत्म्यासाठी सुद्धा शोक करू नये असं भगवंत सांगतात. जसं देह नाशवंतच आहे, तो कधी ना कधी नष्ट होणारच आहे, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा शोक करायची गरज नाही. त्याप्रमाणे जो देहीन आहे म्हणजे देहामध्ये राहणारा आहे, पुरे वसती असा जो पुरुष आहे त्याच्याही नाशाबद्दल, त्याचा नाश होतच नाही ना, तो निर्विकार आहे, अविकारी आहे, म्हणजे त्याच्यात बदलही होत नाही, नाशही होत नाही, त्याचा जन्मही होत नाही. मग त्याच्याबद्दल शोक करण्याची काय गरज आहे हे सांगण्यासाठी आता पुढचा श्लोक आपण पाहूया. 23व्या श्लोकामध्ये गीतेत म्हटलं आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. खरं म्हणजे 23, 24, 25 आणि 26 हे 4 श्लोक त्या आत्म्याची निर्विकारता किंवा त्याचं जन्म मृत्यू जरा असं काही होत नाही हे सांगण्यासाठी सलग येतात हे 3ही श्लोक. त्याच्यामुळे हे 3ही आपण आज सलग बघूया. त्यातला आपण 24वा आत्ता वाचला, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा आत्मा कसा आहे त्याचं स्वरूप सांगताना सांगितलंय, न एनम छिंदन्ति शस्त्राणि. एनम म्हणजे याला म्हणजे आत्म्याला, छिंदन्ति म्हणजे कापणे, छिन्न भिन्न करणे, शस्त्राणि म्हणजे शस्त्राद्वारे याला कापून टाकता येत नाही किंवा छिन्न भिन्न करता येत नाही. नैनम दहति पावकः, याला अग्नी जाळू शकत नाही. पावक म्हणजे अग्नी, त्याला पावक यासाठी म्हणतात की अग्नीमध्ये कोणतीही गोष्ट शुद्ध करण्याची क्षमता आहे, पावन करण्याची क्षमता आहे, म्हणून तो पावक. तर अग्नी याला जाळू शकत नाही. न च एनम क्लेदयन्ति आपः, पाणी याला भिजवू शकत नाही, सडवू शकत नाही. असं आहे, एकच गोष्ट पाण्यामध्ये बराच वेळ भिजत राहिली तर ती सडते आणि नष्ट होते. तसं या आत्म्याला पाणी न क्लेदयन्ति, भिजवू शकत नाही, सडवू शकत नाही. न शोषयति मारुतः, मारुत म्हणजे वारा याला सुकवू शकत नाही. एखादी गोष्ट पूर्ण सुकली वाळली की ती मातीमोल होते आणि संपून जाते, तसं याला वारा बिलकुल सुकवू शकत नाही. कारण पुढच्या श्लोकात त्याचं कारण सांगितलंय, अच्छेद्यः अयम अदाह्यः अयम अक्लेद्यः अशोष्यः एव च. हा आत्मा कसा आहे, अछेद्यः, अछेद्य आहे, अभेद्य आहे, त्याचा भेद छेद छिन्न भिन्नता होतच नाही असा तो आहे. अदाह्यो अयम, हा न जळणारा आहे, म्हणजे जळून नष्ट होत नाही. अक्लेद्यः अशोष्यः एव च, हा भिजत नाही आणि हा सुकत पण नाही. मग कसा आहे, नित्यः, हा कायम राहणारा आहे, याच्यात काहीही बदल होत नाही. सर्वगतः, सर्वांमध्ये व्यापून राहिलेला आहे, म्हणून त्याचं दुसरं नाव आहे विभू. जगातल्या
अगदी बारीकातल्या बारीक अणुरेणूपासून आकाशापर्यंत जे काही आपल्याला दिसतं, दृष्टोत्पत्तीस येतं, त्या प्रत्येक अणुरेणूपासून सगळ्या गोष्टींमध्ये हा व्यापलेला आहे, विभू आहे, सर्वगत आहे. स्थाणू, स्थिर आहे. स्थिर म्हणजे काय? याच्यामध्ये बदल होत नाही. तो जसा आहे तसा आधी पण होता, आता पण आहे आणि पुढे पण राहणार आहे. अचलहा अयम सनातनहा. अचल म्हणजे बदल न होणारा, स्थिर राहणारा, आणि सनातन म्हणजे पुरातन. सनातन या शब्दाचा अर्थ पुरातन असा आहे. पुरातन म्हणजे काय की सृष्टी निर्माण होण्याच्याही अगोदर, बरेच वर्ष अगोदरपासून हा अस्तित्वात आहे आणि नंतरही अनंत काळपर्यंत तो अस्तित्वात राहणार आहे, म्हणून त्याला सनातन म्हणतात. म्हणजेच काय? हा अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे, अशोष्य आहे, नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू आहे, अचल आहे आणि सनातन आहे. आता ह्याच्या पुढच्या 25व्या श्लोकामध्ये म्हटलंय, अव्यक्तो अव्यक्तो अयम अचिंत्य अयम अविकार्य अयम उच्यते. याला असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अव्यक्त हा अव्यक्त आहे, दिसत नाही पण अस्तित्वात आहे, म्हणून तो अव्यक्त आहे. अचिंत्य हा, याचं चिंतन करायचं असेल तर असं कुठलंही स्वरूप दिसत नाही, म्हणून त्याचं चिंतन करणं सुद्धा अवघड आहे. अविकार्य हा अयम, याच्यामध्ये विकार निर्माण होत नाहीत, विकारच नाहीत त्याच्यामध्ये कधी निर्माण होत. तस्माद एवं विदित्वा एनम न अनुशोचितुम अर्हसी. तस्मात म्हणून, एनम विदित्वा याला जाणून घेऊन, एनम न शोचितुम अर्हसी याच्या बाबतीत तू शोक करणं योग्य नाही, तू शोक करू नयेस. जसा असून अनसून च, ज्यांच्यामध्ये प्राण आहे आणि ज्यांच्यामध्ये नाही त्यांच्याबद्दलही शोक करू नये, कारण ते देह संपणारेच आहेत. प्राणयुक्त देह हा प्राणवियुक्त होणारच आहे, तो संपणारच आहे, म्हणून त्याचाही शोक करू नये. आणि त्याच्यामध्ये राहणारा जो आहे, त्याला व्यापून राहणारा जो आहे तो आत्मा, तो असा आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा शोक करू नये असं त्याला समजावून सांगितलं आहे. कारण काय? अथच एनम नित्य जातम नित्य वा मन्यसे मृतम. जर तू याला म्हणजे आत्म्याला असं समजत असशील, एनम म्हणजे याला आत्म्याला, नित्य जातम नित्य वा मन्यसे मृतम, हा नेहमीच जन्माला येतो आणि नेहमीच मरतो असं जर तू समजत असशील, तथापि त्वम महाबाहो नैवम शोचितुम अर्हति. तू असंही समजत असला की हा जसं देह नष्ट होतो, जन्मतो पुन्हा पुन्हा, तसा हा नेहमीच जन्मतो आणि नेहमीच मरतो असं जरी तू समजत असशील, तरीही त्याच्याबद्दल तू शोक करू नयेस. कारण त्याचं कारण 27व्या श्लोकात सांगितले, जातस्यहि ध्रुवो मृत्यू. जन्मलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे, निश्चित आहे. जन्मल्या क्षणापासून तो सुरू होतो मृत्यू. त्याच्यामुळे जी जी गोष्ट जन्माला आली आहे तिचा मृत्यू अटळ आहे, कोणालाही टाळता आलेला नाही. आज नाही, 100 वर्षांनी, 100 वर्षांनी नाही, 200 वर्षांनी, 200 वर्षांनी नाही, 1000 वर्षांनी. असे योगी आहेत, हजारो वर्ष त्यांचा देह टिकला, त्यांनी योगाच्या अभ्यासाने टिकवला, पण कधी ना कधी तो मरणार आहेच हे नक्की. ध्रुवम जन्म मृतस्य च. जसं जन्मलेला मृत्यू अटळ आहे, तसा मेलेल्याला पुन्हा जन्म घेणं सुद्धा अटळ आहे. मग आज जो मेला तो उद्या जन्म घेणारच आहे, मग त्याच्याबद्दल शोक कशाला करायचा. तस्मात अपरिहार्येर्थे नत्वम शोचितुम अर्हसी. त्यामुळे
जन्म आणि मृत्यू हे अपरिहार्य आहेत, या कारणाने सुद्धा तू त्याच्याबद्दल शोक करण्याची आवश्यकता नाही किंवा शोक करू नयेस, असं ह्या सलग 4-5 श्लोकांमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. मानव निर्मित शस्त्रास्त्र आणि पंचमहाभूतं ही आत्म्यापर्यंत पोहोचतच नाहीत, आणि म्हणून या श्लोकात त्यांनी असं म्हणलं आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः. आता शस्त्र मानवनिर्मित आहेत आणि पंचमहाभूतं ही सृष्टीची निर्मिती आहे, प्रकृतीची निर्मिती आहे. मग जे जे मायायुक्त आहे, माणसाने निर्माण केलेलं सगळं मायामय आहे, आणि पंचमहाभूतांची निर्मिती ही सुद्धा माया निर्मित आहे, म्हणजे प्रकृती निर्मित आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या आत्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत, आणि त्याच्यामुळे युद्धामध्ये हे जे शरीर आहे, या शरीरांच्याबद्दल काय होणार आहे किंवा काय होईल याचा विचार करण्याची तुला काही गरजच नाही, कारण या देहांचं काय व्हायचं आहे हे ठरलेलं आहे आणि ते तसं होणार आहे. म्हणून त्याच्याबद्दल तू निर्विकारपणे विचार करावास. दुसरं म्हणजे आत्मा हा नित्य, सर्वगत, अचल, स्थाणू, सनातन आहे, त्यामुळे तो नित्य आहे, निरंतर आहे, एकरस आहे. त्याच्याबद्दलही शोक करायची तुला गरज नाही. आणि जातस्यही ध्रुव मृत्यू हे तर आपल्याला गीतेने ठासून सांगितलेलं आहे, किंबहुना हे आधी सांगितलेलं आहे सगळ्यात, की जन्मलेल्या प्रत्येक गोष्टीला मृत्यू आहे, तसा मेलेल्याचा पुन्हा जन्म होणं हे सुद्धा अटळ आहे, निश्चित आहे. आणि म्हणून त्याला संसार असं नाव आहे. संसरण, पुढे पुढे सरकणे. माणूस जन्मतो, मोठा होतो, तरुण होतो, वृद्ध होतो, मरतो, परत जन्मतो, परत मोठा होतो, परत असं जे चक्र चालू आहे, हे जे संसरण, पुढे पुढे जाणं जे चालू आहे, त्याला संसार म्हणतात, त्याला भव म्हणतात. भव म्हणजे निर्माण होणे. हे सगळं भव सागर किंवा भव संसार वगैरे आपण म्हणतो, त्यामध्ये जातस्यही ध्रुव मृत्यू आणि ध्रुवम मृतस्य जन्म हा हे निश्चित आहे. त्याच्यामुळे दोन्हींच्याही बाबतीमध्ये अजिबात शोक करू नये. अविकारी आत्म्याला अज्ञानामुळे आपण विकारी जरी मानलं, आपण म्हणतो ना, कृष्णाने जन्म घेतला, कृष्ण बाल होता, मग युवा झाला, मग वृद्ध झाला, प्रौढ झाला, आणि मग सामान्य माणसांप्रमाणे मेला. तर हे फक्त त्याची लीला आहे, हे प्रत्यक्षात घडलेलं नाही. हे फक्त माणसाला काही गोष्टी दाखवणं आणि काही गोष्टींमधून त्यांना बाहेर काढणं, याच्यासाठी भगवंतांनी केलेली ही लीला आहे. त्याला लीला म्हणतात. त्याला जन्म म्हणत नाहीत, त्याला मृत्यूही म्हणत नाहीत. ती भगवंतांनी केलेली लीला आहे. मग हा जन्म मृत्यूचा प्रवाह जो आहे तो अनादी काळापासून सुरू आहे, अनंत काळापर्यंत चालणार आहे, आणि त्याला थांबवण्याचा कोणताही प्रभावी उपाय माणसाच्या हातात नाही. मग जे आम्ही निर्माणही करू शकत नाही आणि जे आम्ही थांबवूही शकत नाही, अशा गोष्टीबद्दल का शोक करावा? दोन्ही गोष्टी आमच्या हातात नाही. जन्म घेणं हे पण आमच्या हातात नाही, आणि जन्मानंतर कधी मरावं किंवा मरायचं का नाही, अमर राहायचं, हे पण आमच्या हातात नाही. मग आम्हाला त्याच्याबद्दल शोक का वाटावा, असा प्रश्न इथे निर्माण होतो. आता याबद्दल ज्ञानेश्वरी काय म्हणते ते बघूया. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयम् अदाह्योऽयम् अक्लेद्यो अशोष्य एव च नित्य सर्वगतस्थाणु अचलोऽयं सनातनः. या 2 श्लोकांबद्दल ज्ञानेश्वरी काय म्हणते ते पाहू. हा तर्काची या दिठी गोचर नोहे किरीटी
ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. अरे हा तर्काची या दिठी म्हणजे तर्काच्या दृष्टीस पडत नाही. तर्काची दृष्टी याच्यापर्यंत पोहोचत नाही. गोचर नोहे किरीटी. गोचर इंद्रियांना सुद्धा तो दिसत नाही. गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे पोहोचणे. तुझे इंद्रिय त्याला पाहण्यासाठी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. मी आत्ता जे म्हणलं मानवनिर्मित गोष्टी आणि पंचभूतात्मक ज्या गोष्टी आहेत, मायामय ज्या गोष्टी आहेत, त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. ध्यानाची ये भेटी उत्कंठा वाढे. ध्यान ह्या माध्यमातून त्याच्या भेटीची उत्कंठा वाढते. म्हणजे ध्यानामध्ये तो भेटतो. आपण ध्यानमंत्र म्हणतोच ना, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम. हे त्याचं वर्णन आहे. ही सगळी त्याची विशेषणं आहेत. कसा आहे हा? शांत आकारम. त्याचा आकार म्हणजे शांती हा आहे. शांताकारम. भुजग शयनम. भुजग म्हणजे साप, शयन म्हणजे झोपलेला. सापावर झोपलेला आहे. आता आपण लगेच समुद्रामध्ये एक साप आहे त्याच्यावर झोपलेला विष्णू पाहतो. ॲक्च्युली साप म्हणजे आपल्या देहामध्येच असणारी 3 वेटोळे घालून बसलेली कोणती शक्ती? कुंडलिनी शक्ती. त्याच्यावर तो निद्रिस्त आहे. भुजगशयनम. पद्मनाभम. ज्याच्या नाभीतून पद्म निघालेलं आहे. पद्मनाभम सुरेश्वरम. सुराणाम ईश्वरः. सगळ्या देवतांचीही ती देवता आहे. सुरेश्वरम. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम. संपूर्ण विश्वाचा आधार आहे. विश्वाधारम गगनसदृशम. गगनाप्रमाणे ज्याचा वर्ण आहे नीलवर्ण असा, आणि गगनाप्रमाणे जो विभू व्याप्य सर्वत्र व्यापलेला आहे असा है ना. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं. मेघासारखा वर्ण असलेला. शुभांगम. ज्याचे सगळे अवयव समान आहेत, शुभ आहेत, कल्याणकारक आहेत. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर माणसानी आपापले दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही हात, दोन्ही पाय, हाताचे दोन्ही तळवे, दोन्ही पायांचे तळवे समान आहेत का ह्याचं मोजमाप करावं. त्यांच्या लक्षात येईल की हे समान नाहीत. काहीतरी एक लहान आहे, काहीतरी एक थोडंसं मोठं आहे, काहीतरी वाकडं आहे, काहीतरी सरळ आहे. दिसत जरी आपल्याला ते गोमटं असलं तरी ते समान नाही. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम. भगवंतांचे सगळे अवयव शुभ आहेत, कल्याणकारक आहेत. नुसत्या चरणांचं दर्शन झालं तरी माणूस या संसारातून भवसागरातून पार होतो असं ते आहे. त्याला शुभांग म्हणतात. शुभांगम. लक्ष्मीकांतम. हा लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मीकांतम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम. लक्ष्मीकांतम. कमलनयनम. डोळे कमळासारखे आहेत. कमलनयनम. आणि पुढचं महत्त्वाचं आहे योगी हृद ध्यान गम्यम. हा दिसतो कुठे? योग्यांनी हृदयामध्ये जे ध्यान केलं तिथेच तो फक्त समजतो, गम्य होतो, दिसतो किंवा त्याचं स्वरूप समजतं असं आहे. मग इथे पण त्यांनी तेच म्हटलंय. ध्यानाची ये भेटी उत्कंठा वाढे. हा ध्यानामध्ये भेटतो आणि मग पुन्हा त्याला भेटण्याची उत्कंठा वाढते. हा सदा दुर्लभू मना. मनाला हा कधीही सुलभ नाही, दुर्लभ आहे. कारण मन शेवटी काय आहे? अंतःकरण आहे, इंद्रिय आहे, देह आहे, म्हणजे मायामय आहे. त्याच्यामुळे मनाला तो कधीही दिसत नाही. आपुनो हे साधना. साधना करून तो आटोक्यामध्ये येत नाही. आपू म्हणजे आटोक्यात येणे. तुम्ही कितीही साधना केली तरी तो तुमच्या आटोक्यामध्ये, तुमच्या मर्यादेमध्ये, तुमची जी काय इंद्रियांची, मनाची, चित्ताची, देहाची, बुद्धीची जी मर्यादा आहे त्याच्या मर्यादेत तो येत नाही.
निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू, हा पुरुषोत्तम आहे आणि हा निस्सीम आहे, त्याला सीमाच नाही आहे. कुठे कुठे शोधाल, संपूर्ण विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, हा विभू आहे, व्यापलेला आहे सर्वत्र आणि सगळ्या इंद्रियांमध्ये. ज्याला आपण अंतःकरण म्हणतो त्याच्यातही तो आहे, फक्त मायेच्या आवरणामुळे आपल्याला कळत नाही असा तो आहे. हा गुणत्रय रहितू, त्रिगुणांची मात्रा याच्यावर चालत नाही, ती फक्त आपल्यावर चालते, कारण आपण त्रिगुणयुक्त आहोत. सत्व रज तम हे 3 गुण आमच्यात आहेत, पण ते भगवंताला बाधत नाहीत. व्यक्तीसी असी तू असीनू अनादि अविकृतू सर्वरूप. व्यक्तीसी असी तू अति तू, हा व्यक्तीच्या अतीत पलीकडे आहे. अनादि अविकृतू, त्याला आदी नाही आणि त्याचा बदल होत नाही. विकार होणे म्हणजे बदल होणे. तो अविकृत आहे, विकृत होत नाही, त्याच्यात बदल होत नाही. सर्व रूप, सगळ्या रूपांमध्ये तो आहे. अगदी अणूमध्ये पण आहे, तसा आकाशामध्ये पण आहे. त्याच्यामुळे तू त्याच्याबद्दल शोक काही करू नयेस. आता अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मादेव विदित्वा एनम नानुशोचितुमर्हसि. या 25व्या श्लोकाबद्दल काय म्हणतात ज्ञानेश्वर बघा. ना तरी हे अर्जुना न येची तुझी या मना, जे देखुनी लोकू अधीना जन्मक्षया. नाहीतरी अर्जुना हे बघ, न यायची तुझी या मना. मी आत्ता वर जे तुला सगळं सांगितलं की तो गोचर नाही, तो तर्काला भेटत नाही, ध्यानामध्ये कळतो वगैरे वगैरे, हे जे मी तुला सांगितलं, हे जर तुला मान्य नसेल किंवा तुला कळत नसेल, तर तुझ्या मनाला ते येत नसेल, तर जे देखुनी लोकू अधीना जन्मक्षया, जे पाहून जे लोकांच्या अधीन आहे, म्हणजे संपूर्ण जगाच्या अधीन आहे, तो जन्मक्षय हे सगळं पाहूनही जर तुला ते कळत नसेल, तर तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही. तरी त्याबद्दल तुला शोक करण्याचं काही कारण नाही. हे जन्ममृत्यू पाही अपरिहर, कारण हा जन्म आणि मृत्यू हा अपरिहार्य आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवम जन्ममृतस्य च उपजेते नाशे. जे निर्माण झालंय ते नष्ट होणार आहे. नाशिले पुनरपि दिसे, जे नष्ट झाले ते पुन्हा दिसतं. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. घटिका यंत्र, रहाट गाडगं विहिरीवर बसवलेलं. भरिताश्च रिक्ता रिक्ताश्च भरिता. हा रिकामे झालेले घडे पुन्हा भरतात, भरलेले पुन्हा रिकामे होतात. तसा हा संसार आहे, हे संसरण आहे घटिका यंत्रासारखं. परिभ्रमे, आणि ते गोल फिरतंय चक्र, ते खंडित होत नाही. ना तरी उदयोस्तु आपैसे. उदय आणि अस्त हे आपोआप होतात. अखंडित होत जात जैसे, ते अखंडितपणे होतात. सूर्य उगवतो पुन्हा मावळतो. आज मावळला, आता पुन्हा उगवेल. उगवला पुन्हा मावळेल. हे चक्र जसं चालत राहतं तसं हे रहाट गाडगं चालत राहतं. हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अर्जुना, हे जन्म आणि मृत्यू जगामध्ये अनिवार्य आहेत, ते कोणालाही टाळता येत नाहीत. मग 28व्या श्लोकाकडे आता वळणार आहे आपण. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. आता हे स्टेटमेंट आहे, हे तत्त्व सांगितलं आहे या श्लोकामध्ये. श्रीकृष्णाने एक तत्त्व सांगितलं आहे. काय तत्त्व सांगितलं आहे? अव्यक्तादीनि भूतानि. हे सगळे भूतमात्र जे आहेत हे आदी अव्यक्त
सुरुवातीला अव्यक्त होते, म्हणजे एका पॉईंटला जन्म झाला त्याच्या अगोदर ते अव्यक्त होते. जन्म होण्याच्या आधीचा जो काळ आहे तो या भूतमात्रांसाठी अव्यक्त म्हणजे नव्हतेच, ते अस्तित्वातच नव्हते. मग ते व्यक्त केव्हा झाले? जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा ते व्यक्त झाले. अव्यक्त आदीनी भूतानी. व्यक्त मध्यानी भारत. भारत म्हणजे अर्जुन, अर्जुनाचं विशेषण आहे हे. अर्जुना, आता व्यक्त मध्यानी, त्यांचा मध्य फक्त व्यक्त आहे म्हणजे आपल्याला दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा मध्य आहे. या मध्य भागामध्ये ते आहेत. त्याच्या आधी नव्हते, याच्यानंतर राहणार नाही. एका पॉईंटला ते जन्माला आले, एका पॉईंटला मृत्यू झाला. या 2 पॉईंटच्या मध्ये, या 2 बिंदूंच्या मध्ये तो व्यक्त आहे. अव्यक्त निधनान्येव, निधनानंतर म्हणजे निघून मृत्यू झाल्यानंतर तो अव्यक्तच होणार आहे. तत्र का परिवेदना, त्याच्याबद्दल शोक करायची काय गरज आहे? जे आधी नव्हतं आणि नंतरही राहणार नाही, फक्त मधल्या काळात ते तुला दिसतं एवढंच. मग त्याच्याबद्दल शोक करायची काय गरज आहे? आता याच्याबद्दल म्हणजे हे तत्त्व काय आहे? जन्मापूर्वी माणसाची शरीरं अव्यक्त होती, नंतरही ती अव्यक्तच राहणार आहेत. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळात ती दिसत असली तरी प्रत्येक क्षणाला त्याचा अभाव होत आहे हे आपल्याला कळतं. नाही तर आपण जन्म जेव्हा घेतला तेव्हा जसे बाळ होतो तसंच राहिलो असतो ना कायम, किंवा युवाच राहिलो असतो कायम. असं होत नाही. 3 महिन्याचं पूर्ण झालेलं बाळ हे जन्म घेतल्या क्षणी जे बाळ होतं ते राहत नाही. संपूर्ण त्याच्या शरीरातल्या पेशी पूर्ण बदलल्या जातात. 3 वर्षाचं मूल हे 3 महिन्याचं बाळ जे होतं ते असत नाही, ते पूर्ण स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होतं. हे आजकालचं मेडिकल सायन्ससुद्धा आपल्याला सांगतं. म्हणजेच काय, जन्मल्या क्षणापासून मृत्यू सुरू झाला ना, 3 महिन्याच्या काळातलं मूल जन्मल्या क्षणी जे होतं ते राहत नाही, ते संपूर्ण मरून जातं. 3 महिन्याचं मूल 3 वर्षाच्या काळामध्ये राहत नाही, ते पूर्ण मरून जातं. पूर्ण बालपण मेल्याशिवाय तरुणपण येत नाही. तरुणपण पूर्ण नष्ट झाल्याशिवाय जरा म्हणजे वार्धक्य येत नाही. म्हणजेच आपण जन्मल्या क्षणापासून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सतत मरत असतो. आपला सातत्याने मृत्यू होत असतो. त्याच्याबद्दल आपण कधी शोक करत नाही. उलट छोट्याला वाटतं मी कधी मोठा होईल, मोठ्याला वाटतं मी आणखी मोठा कधी होईल. लहान बाळाला वाटतं मी बाबा व्हावं, बाबाला वाटतं मी आजोबा व्हावं, आजोबाला वाटतं मी पणजोबा व्हावं. पण इतकंच, याच्या पलीकडे काही वाटत नाही. पण एकेका अवस्थेचा नाश झाल्यावरच दुसरी अवस्था प्राप्त होते. म्हणजेच एकेका अवस्थेतून मृत्यू घडतच आपला देह पुढे जात राहतो, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. पण एका पॉईंटच्या आधी आणि दुसऱ्या पॉईंटच्या नंतर तो नसतो. तसा मध्ये पण दिसतो, पण तो असत नाही. मग जे असं आहे त्याच्याबद्दल शोक का करावा? म्हणजेच काय, शरीराचा नित्य अभाव असतो म्हणून त्याचा शोक करू नये, आणि आत्म्याचा कधीच अभाव नसतो म्हणून त्याचाही शोक करू नये, हे अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. तैसे आधीची जे नाही, तया लागी तू हृदसी काही, तू अविटते पाही चैतन्य एक. आधीची जे नाही, जे आधी नाही, तया लागी तू हृदसी काही, जे आधी नव्हतंच त्याच्याबद्दल तू काय रडतोस. ते अवीट ते पाही चैतन्य एक, त्यामध्ये जे अवीट असं चैतन्य आहे, जे ज्याच्या दर्शनाने माणूस कधीही विटत नाही, जे कधी संपत नाही, असं जे चैतन्य आहे
त्याला तू बघ, म्हणजे मग तुला तुझ्या मनामध्ये निर्माण होणारा शोक हा निघून जाईल. पुढे 29व्या श्लोकामध्ये आत्मतत्वाचा श्रोता, द्रष्टा दोन्ही दुर्लभ आहेत हे सांगितलेलं आहे. आत्मतत्व सांगायला गेलं की लोक म्हणतात पुरे झालं तुमचं तत्त्वज्ञान, आम्हाला काही सांगू नका, आम्ही काही अजून म्हातारे झालो नाही, म्हातारे झाल्यानंतर बघू, 60 वर्षाचा होतो, रिटायर होतो, मग सगळेजण म्हणतात आता झाले रिटायर, करा ना थोडं देव. तो म्हणतो आत्ताशी तर मी रिटायर झालो, अजून थोडं म्हातारं झाल्यावर करू ना, म्हातारपणी काम काय आहे दुसरं, तेच काम आहे. अरे तू म्हातारा होणार कधी, आणि कधी तू या गोष्टीचा विचार करणार, कधी या आत्मतत्वाला जाणून घेणार. त्याच्यामुळे आत्मतत्वाचा श्रोताही दुर्लभ आहे आणि आत्मतत्व पाहणारा द्रष्टा, ज्याला आत्मदर्शन झालंय, स्वदर्शन झालंय, असा माणूससुद्धा दुर्लभ आहे. मिळत नाहीत हे माणसं, पाहायलासुद्धा मिळत नाहीत आपल्याला. त्याच्याबद्दल या 29व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चित एनम आश्चर्यवत वदती तथैव चान्यः आश्चर्यवत चैनम अन्यः शृणोति श्रुत्वापि एनम वेद न चैव कश्चित. आश्चर्यवत पश्यती कश्चित एनम, एनम म्हणजे या आत्म्याला, चैतन्याला. काही लोक आश्चर्यवत पाहतात, त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतात, अरे बापरे हे काय आहे, आपल्या समजण्याच्या हे पलीकडे आहे. आश्चर्यवत वदती तथैवच अन्यः, इतर दुसरे जे आहेत ते त्याच्याबद्दल आश्चर्याने बोलतात, नाही रे बाबा हे काय आत्मबित्मतत्व, ते काय आम्हाला काही कळत नाही. आश्चर्यवच्च एनम अन्यः शृणोति, काही लोक त्याच्या जे दुसरे लोक सांगतात ते अत्यंत आश्चर्य, अरे बापरे असं असतं का हे चैतन्य, बरं 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 असं असतो का आत्मा, बरं, असं आश्चर्याने ऐकतात. आणि श्रुत्वा अपि एनम वेद न चैव कश्चित, असं ऐकूनसुद्धा याला कोणीही जाणून घेत नाही. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशी आपली अवस्था होते सामान्य माणसांची. मग हे आत्मतत्व जर आम्हाला समजायचं असेल तर काय करावं लागेल, तर स्वसन्मुख व्हावं लागेल. म्हणजे मला स्वतःला जाणून घ्यावं लागेल. मी म्हणजे शरीर नाही हे मला पटवून द्यावं लागेल स्वतःला. मी म्हणजे चैतन्य आहे, मी म्हणजे आत्मा आहे, हे ज्या दिवशी मला पटेल त्या दिवशी मी स्वसन्मुख होईन. मग स्वसन्मुख झाल्यानंतर सगळी कर्मेंद्रिय जी आहेत ती मलाच पाहतील, म्हणजे माझ्यासाठी काम करतील. सगळी ज्ञानेंद्रिय जी आहेत ती मला जाणून घेतील आणि स्वतःला जाणून घेतल्यानंतर मग त्याला आत्मतत्व कळेल. मग तो आत्म्याकडे आश्चर्याने पाहणार नाही, आत्म्याच्याबद्दल आश्चर्याने ऐकणार नाही, आत्म्याबद्दल आश्चर्याने बोलणार नाही, कारण त्याला आश्चर्यच वाटणार नाही. कारण त्याला हे कळेल की मीच ब्रह्म आहे. ज्या ब्रह्माला मी सगळीकडे शोधत फिरतोय तो दुसरीकडे कुठे नसून माझ्यामध्येच आहे. अशी एक गमतीने गोष्ट सांगतात की भगवंतांना लपायला जागा हवी होती आणि ती कुठेच मिळेना. कुठेही गेलं तरी लोक त्यांना शोधून काढायलाच लागले, गिरीकंदरांमध्ये इकडे तिकडे कुठेही त्याला लपायला जागा मिळेना. शेवटी एका भक्तांनी सांगितलं, एक काम करा म्हणे, तुम्ही फक्त भक्तांच्या हृदयामध्ये राहा, सगळ्यांच्याच हृदयांमध्ये राहा. लोक बाहेर शोधतील, आत कोणीच बघत नाही. आणि म्हणून तो तिथे लपलाय. आता तो आत जो बघेल त्याला तो दिसेल, मग त्याला आश्चर्य वाटणार नाही. माणसाची ही वृत्ती आहे, तो आत काहीच बघत नाही, सारखं बाहेरच बघत राहतो आणि म्हणून तो बाहेरच्या सगळ्या गोष्टींशी स्वतःची तुलना करत राहतो. अमक्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, अमकं आहे, माझ्याकडे काहीच नाही.
कारण काय? बाहेर बघतो, बाहेर, आत बघत नाही. किती पैशांची गरज आहे माणसाला जगायला? फार कमी पैसे लागतात, फार कमी. थोडं समाधान पाहिजे बास, म्हणजे मग आत बघता येतं. आणि नाही तर मग पैसे कमवायचे असतील, सारखं तेच एक ध्येय असेल, तर मग बाहेरच राहतो माणूस आणि आत बघत नाही. म्हणून स्वसन्मुख होणं हा त्याच्यावर उपाय आहे. स्वतःला पाहणं, स्वतःला जाणणं आणि स्वतःमध्ये स्थिर राहणं, त्याला म्हणतात स्वस्थ. मी स्वस्थ आहे. अरे म्हणजे काय? मी स्वस्थ आहे म्हणजे काय? मी माझ्यामध्ये स्थिर आहे. असं जेव्हा होईल तेव्हाच सांगा की मी स्वस्थ आहे. नाही तर मी बरा आहे, इज ओके, पण मी स्वस्थ मात्र मुळीच नाही. जो स्वस्थ आहे तो कधीही म्हणत नाही मी स्वस्थ आहे. तो म्हणतो बस प्रभूची कृपा आहे. कारण त्या कृपेनीच माणूस स्वसन्मुख होतो. त्याच्यामुळे त्याला इथे ज्ञानदेवांनी छान दृष्टांत दिला आहे, आपण बघू. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात परतले नाही. ज्याप्रमाणे नदीचं पाणी समुद्रामध्ये जाऊन मिसळतं, पण असं कधी पाहिलंय का हो? ते नदीचं पाणी समुद्रात गेलेलं परत मागे आलं. ते परत मागे येत नाही. तिथे गेलं की ते समुद्राच्या पाण्याशी एकरूप होऊन जातं. तैसिया योगेश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती, परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजितीची ना. योगेश्वरांची या मती, त्याप्रमाणेच योगी लोकांचं मन, योगी लोकांची बुद्धी, योगी लोकांचं अंतःकरण मिळणी सवे एकवटती, भगवंताबरोबर एकरूप होऊन जातं. परी जे विचारुनी पुनरावृत्ती, पुन्हा ते उलट माघारी फिरून भजतीची ना, परत येत नाही, माघारी फिरत नाही. ते एकरस होतं, समरस होतं. चैतन्यापासून ते परांगमुख होतच नाही. जसं समुद्रापासून नदी परांगमुख होत नाही एकदा मिसळली त्याच्यामध्ये की, त्याप्रमाणे माणसाचं चित्त, माणूस स्वतः स्वसन्मुख झाला, परमेश्वराच्या मध्ये एकरस झाला की तिथून तो परत येत नाही. मग त्याला भगवंत प्राप्ती होते. भगवंताकडे तो एकरूप होतो भगवंताशी. आता आजचा शेवटचा श्लोक आपण पाहू. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वम शोचितुमर्हसि. 30वा श्लोक आहे हा. या श्लोकामध्ये पुन्हा त्यांनी तेच सांगितलंय, देही नित्यम अवध्योयम. हे बघ अर्जुना, हा देही असणारा, देहामध्ये नित्य असणारा पण अवध्य आहे. कुठे? देहे, देहातच राहतो पण अवध्य आहे. देहाचा जरी वध झाला, देहाला कोणी कापून छाटून टाकलं तरी पण हा अवध्य आहे, याचा वध होत नाही. तस्मात् सर्वाणि भूतानि, त्याप्रमाणेच सर्व भूतमात्रांचं आहे. सगळ्या भूतमात्रांमध्ये हा राहतो पण अवध्य असल्यामुळे न त्वम शोचितुम अर्हसी, म्हणून तू शोक करू नयेस. आता या श्लोकातून देह आणि आत्मा यांचं वर्णन करण्याचा समारोप केलेला आहे. म्हणजे सांगून टाकले, सर्वांच्या देहात राहणारा हा जो देही आहे तो पुरुष आहे, तो आत्मा आहे, तो नित्य आहे, तो अवध्य आहे. म्हणून सर्वच प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणं योग्य नाही. कारण असं आहे, कृष्णाला हे माहिती आहे की आपण जर याला सांगितलं की आत्मा अमर आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या माणसांना तू मारलं तरी काही तुला शोक करायची गरज नाही, तर नंतर अर्जुनाकडून अशी शंका येण्याची शक्यता होतीच. घोडे, हत्ती वगैरे जे प्राणी तिथे आलेले आहेत तेही मरतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर, आणि मग सृष्टीचा संहार केल्याचं पाप मला लागेल,
असं होण्याची शक्यता कृष्णाने लक्षात घेतली आणि म्हणून मुद्दाम इथे ते सांगितलंय, तस्मात सर्वाणि भूतानी न त्वं शोचितुम अर्हसी. ज्याप्रमाणे माणसात राहणारा हा देही हा अवध्य आहे, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापून राहिलेला हा जो आहे देही, त्यांच्या देहात राहणारा, तो मारला जात नाही. देह मारला जातो, पण देहामध्ये राहणारा आत्मा कधीही, ते चैतन्य कधीही त्याचा वध करता येत नाही, तो वध्यच नाही, असं त्यांना स्पष्ट सांगितलंय. ज्ञानेश्वर म्हणतात, जयाचेनी स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे एथ तुवा. अरे ज्या आत्मतत्वाच्या मुळे, त्याच्या स्वभावामुळे हे सगळं होतं, सगळीकडे निर्माण होतं, स्थिर राहतं, लय पावतं, उत्पत्ती स्थिती लय या सगळ्या गोष्टी होतात, त्याचा कर्ता कोण आहे? स्वतः हे चैतन्यच आहे. मग तो जर हे सगळं करतो आहे, तरी सांग काय शोचावे एथ तुवा. मग तू कशाबद्दल शोक करतोयस आणि का बरं शोक करतोयस, असं त्याला म्हणून भगवंत या ठिकाणी या आत्म्याच्या आणि देहाच्या वर्णनाचा समारोप करतात. आता आपण हे श्लोक पुन्हा म्हणू आणि आज थांबू. श्लोक 23 पासून 30 पर्यंत आपल्याला म्हणायचे आहेत. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अच्छेद्योऽयम् अदाह्योऽयम् अक्लेद्यो अशोष्य एव च. आता इथे खुणा करून घ्या. अच्छेद्योऽयमदाह्योऽयम्, त्या मच्या तिथे रेग मारायची आणि वर अ लिहायचं ओळीच्या. अक्लेद्यो शोष्य एव च. पुन्हा वाचते मी. अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च. नित्यसर्वगतस्थाणुः, स्थाणूच्या पुढे रेग मारायची, त्याच्यापुढे विसर्ग द्यायचा आणि अ लिहायचं. अचलोऽयं सनातनः, नित्यः सर्वगतस्थाणुः अचलोऽयं सनातनः. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयं, मच्या पुढे रेग मारायची, वर अ लिहायचं. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते, यमुच्यते. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्, अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्. तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. जातस्य हि ध्रुवो मृत्युः, मृत्यूच्या पुढे रेग मारायची. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्ममृतस्य च, ध्रुवं जन्ममृतस्य च. तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि, न त्वं शोचितुमर्हसि. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत. अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना, तत्र का परिदेवना. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्, आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः.
आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति चैवेनम् अन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि हरिः ओम. पुढचा भाग आपण उद्या बघूया.